सर्वांना क्रांतिकारी सविनय जय भीम। तुझ्या या बंदुकीला ही निळी चिमणी घाबरत नाही, तुझ्या या बंदुकीला ही निळी चिमणी घाबरत नाही। बुद्ध मागे लागला तर भल्या भल्यांना सुधरत नाही। मला काहीच सुंदर दिसत नाही, मला काहीच सुंदर दिसत नाही। दिसला तर बुद्ध दिसतो। शब्द शब्द बुद्धाचा खरा हो, शब्द शब्द बुद्धाचा खरा हो। इथला हरेक जागरूक चिरा हो। प्रेमाची एवढी दहशत पसरावी, प्रेमाची एवढी दहशत पसरावी। हिंसेचा काडीमोल कचरा हो। ज्याच्या पायाचा मुका घेतला, ज्याच्या पायाचा मुका घेतला। जीभ गोड झाली, देह गोड झाला। त्या तथागताला वंदन करून नवीन विषयास सुरुवात। महामानव क्रांतीसूर्य बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज आणि आजचा युवक या विषयाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम मनाला प्रश्न पडतो, तो म्हणजे बाबासाहेब म्हणजे कोण। तर बाबासाहेब म्हणजे कोण या प्रश्नाचं उत्तर देत असताना असं म्हणावं वाटतं की बाबासाहेब म्हणजे बंड, बाबासाहेब म्हणजे बंड, बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत बंड, ज्यांच्या देहामधील कणाकणातील बंड थैमान घालीत होते। बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय। बाबासाहेब म्हणजे ज्यांच्या देहामधील कणाकणातील बंड थैमान घालीत होते। बाबासाहेब म्हणजे या जातीय व्यवस्थेवर सोडलेले चक्र होय। बाबासाहेब म्हणजे धर्म मार्तंडाच्या वर्णव्यवस्थेवरचा काढलेला कोथळा होय। बाबासाहेब म्हणजे स्वरनखे होय। आणि बाबासाहेब म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेला आवाज होय। बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच होय, दुसरं नावच उच्चारायला जीभ तयार होत नाही, एवढं सामर्थ्य बाबासाहेबांच्या नावामध्ये आहे। बाबासाहेबांना सर्व समाज हा भक्त नसून अन्वयी हवा होता। त्यांचा समाज समोर जाण्यासाठी, त्यांचा समाज शिकण्यासाठी त्यातील प्रत्येक युवा वर्ग सुशिक्षित हवा होता। बाबासाहेब पदोपदी सांगायचे की मी नास्तिक आहे, मला देवा धर्माचा स्वीकार करीत नाही। कारण बाबासाहेबांना माहीत होते शिक्षणाशिवाय पर्याय नाही। म्हणून ते म्हणत की तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडू नका। श्रद्धा असावी तर ती डोळस असावी, आंधळी नव्हे। पण आज आपण बघतो, सर्व समाजामध्ये बघतो की सर्व समाज हा अंधश्रद्धेला बळी पडलेला दिसत आहे। बघतो की शिक्षित अशिक्षित सर्वच अनुयायी हा अंधश्रद्धेला बळी पडलेला दिसत आहे। म्हणून बाबासाहेब म्हणायचे मला भक्त नको, मला अनुयायी हवा। कारण भक्त हा आंधळा असतो तर अनुयायी हा डोळस। ज्याला सत्य व असत्य यामधील फरक जाणवतो तो म्हणजे अनुयायी होय। आजचे वास्तव काय व रूढी परंपरा काय हे ज्याला कळते तो अनुयायी असतो। ज्याला आपल्या घरावर गाडीवर विविध ठिकाणी लिंबू आणि मिरची टाकायची नसून तर ती खाण्यासाठी असते हे ज्याला कळतं तो म्हणजे अनुयायी असतो। एवढंच नव्हे तर म्हणून मला असं म्हणावं वाटतं की भीम चळवळीला भक्त नको रे, भीम चळवळीला भक्त नको रे, तुझ्या घरचे तख्त नको रे। जळू लागले मन तू भीमाचा, तू खरा खुरा अनुयायी बन, तू भीमाचा खरा खुरा अनुयायी बन। बाबासाहेबांनी आपल्याला भरपूर गोष्टी सांगितल्या, पण त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। पण आज जर आपण बघितले आपण शिकतोय का, आपण संघटित होतोय का आणि आपण संघर्ष करतोय का, तर मला तरी वाटतं आपण निश्चित या मंत्राचा कुठेही फॉलो घेत नाही। आणि त्यामुळे आपण शिकतोय तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी संघटित होत नव्हे तर आपण आपल्यातून विघटित होतोय, आपल्यातून आणि आपल्या समाज बांधवातून संघर्ष करतोय तो फक्त धन दौलत पैसा अडका मिळविण्यासाठीच। आणि म्हणून सतत एक असं मनाला टोचत राहतं की बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालतोय काय, आजचा युवक वर्ग त्यावरून चालतोय काय। बाबासाहेब असे सुद्धा म्हणायचे की तुम्ही जर शिकले तर तुमच्यावर होणारा अन्याय हा निश्चित थांबल्याशिवाय राहणार नाही। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो आणि तो सहन त्याच वेळेस करू शकतो ज्या वेळेस तो अशिक्षित असतो। म्हणून माणूस हा तेव्हाच गुलाम बनतो जोपर्यंत तो शिक्षण घेत नाही, आणि तो शिक्षण तेव्हाच घेईल जेव्हा त्याला इतिहास कळेल। आणि म्हणून शिक्षणाभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम बनतो। आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे
निश्चितपणे बाबासाहेबांनी आपल्याला पदोपदी सांगितलेलं आहे. तुम्ही अन्यायाला अन्यायाची जाणीव करून द्या, म्हणजे तो अन्यायाविरुद्ध बंड करून उठेल. बाबासाहेबांच्या काळात आपण बघितलं तर नेते गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती. पण आजच्या काळात जर आपण बघितले की चळवळ गरीब झाली आणि चळवळीतले नेते श्रीमंत झाले. हे कशामुळे? म्हणून वामनदादा कर्डक त्यावेळेस असे म्हणतात की संघटना हजार झाल्या नेते हजार झाले. संघटना हजार झाल्या नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले. भीमा तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? भीमा तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? तुझ्या मताची माणसं मेलीत का रे? तुझ्या मताची माणसं मेलीत का रे? म्हणून आपल्याला चळवळ श्रीमंत करायची असेल तर शिक्षण घेतले पाहिजे. कारण कार्यकर्ता हा नेहमीच भुकेला नसावा, कारण तो कधीही भुकेसाठी लाचार होता कामा नये. जाता जाता शेवटी सुप्रसिद्ध कवी दंगलकार चंदन शिवे यांच्या कवितेच्या 2च ओळी आपल्या पुढ्यात ठेवतो आणि सांगतो. बाबासाहेबांच्या विचाराला आणि बुद्धांच्या विचाराला स्पर्श करून दोघांनी एकाने संविधानाच्या माध्यमातून सांगितले आणि एकाने शांतीच्या माध्यमातून तुम्ही माणूस म्हणून जगा, माणसाने माणसाशी प्रेमाने वागा, हे सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून ते कवी म्हणतात की सारे धर्मग्रंथ चाळले मी, सारे धर्मग्रंथ वाचले मी, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली. सारे धर्मग्रंथ वाचले मी, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली. पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली. मी धर्माला धक्का लावला आणि माणूस झालो. परवा म्हणजे तेव्हा भीम जयंतीला घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला. लोक हरामी घराचा